तुम्हालाही माझ्यासारखा कंटाळा आलाय का रोज रोज भाजी चपाती खाऊन? चला तर आज नवीन काहीतरी ट्राय करूया. तर आज मी बनवणार आहे सोयाबीन पुलाव. नमस्कार मंडळी, शैलेजा होम रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एक कांदा मस्त असा कापून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर धुवून कापून घेतली आहे. फोडणीसाठी आपल्याला तेजपत्ता आणि लाल मिरची. चला तर आता मस्त फोडणी देऊन घेऊया. जिऱ्याची इथे मी फोडणी घातली आहे. 1 चमचा जिरं, 1 तेजपत्ता याच्यात घालून घेऊया. आता आपण कांदा चांगला ह्याच्यामध्ये परतून घेऊया. इथे थोडासा नरम झाला की कांदा आपण त्याच्यामध्ये किंचित असं मीठ त्याच्यामध्ये ॲड करूया. कांदा ह्याच्याने लवकर परतला जातो. कांदा असा मस्त परतत आला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो खूप छान असे परतून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित हलक्या हाताने आपण त्याला परतून घेऊया. इथे टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ, हे सगळे जिन्नस आता एकत्र करूया. हे पण असे छान असे परतून आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे परतून झाल्यानंतर सोयाबीन त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. सोयाबीन अर्धा तासापूर्वीच आपण भिजवून घेतले होते. सोयाबीन पण मस्त परतून झाले आहे. त्याच्यामध्ये आपण आता पुलाव राईस टाकूया. मस्त अशा हलक्या हाताने आपल्याला ते एकत्र करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 ग्लास साधारण पाणी आपण ॲड करणार आहोत. पाणी ॲड केल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून बंद करूया. बघू शकता 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला राईस खूपच छान असा फुलला आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. याच्यावरती आता कोथिंबीरची गार्निशिंग करून घेऊया आणि आता ती प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.